हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहेत? बरे आहेत का? मी बरी आहे. माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आय होप तुम्ही बरंच असणार. पण जसं की आता बघू शकताय, आज आहे वार गुरुवार आहे वाटतं गाईज. बघू शकताय आज वातावरण एकदम म्हणजे वातावरण एकदम काय होतं सांगू का? म्हणजे एकदमच आभाळ येतं आणि एकदमच आभाळ एकदमच जातं. काय मला ह्याचं गोष्टच कळली नाही आभाळाचं. एकदमच काळं पडतं, एकदमच एकदमच एकदम असं म्हणजे उजेड पडतं. मला हे पावसाचं काहीच कळेना गाईज. पाऊस येतं, परत जातं, येतं, परत जातं. असंही पाऊस गेल्या वर्षी खूप पाऊस होतं, ह्या वर्षी पाऊसच बिलकुल नाही. आणि फक्त झिमझिम झिमझिम पाऊस आहे. थोडं थोडं थोडंसं असं म्हणजे थोडं थोडंसंच आहे, खूप नाही पाऊस, थोडंसंच आहे. पण सकाळी आलं वाटतं. आता येऊन बघितले मी वर टेरेसवर, बघू शकताय तर पाणी 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 झालेलं आहे. इथून टेरेसवर पाणी थांबलेलं आहे. मला वाटतं सकाळी आलेलं आहे. काल रात्री बी आलं होतं संध्याकाळी पाऊस. थोडं थोडं झालं पाऊस. आणि बघू शकताय. आणि खरं म्हणजे काहीच मला काल खूप ताप आलतं म्हणजे कारण अचानकच ताप आलं. मलाच कळालं नाही कशामुळे तर काय माहिती. गोळी आणली. मला गोळी तर बिलकुल खाऊ वाटत नाही. इंजेक्शनची थोडी भीती वाटत नाही काहीच, पण गोळीची मला लई ॲलर्जी असल्याने म्हणजे मला खाऊच वाटत नाही. मोठी मोठी गोळी असती, खाल्ले की तसं राहते. मला नाही आवडत गोळी खायचं. तरी बी नाईलाजात आजारी पडल्यावर गोळी खाऊच लागते गाईज, असं नाही की नाही. तरी मी गोळी खाल्ले. काल जरा बरं वाटायला लागले. अचानकच हे वातावरण चेंज व्हाले म्हणून मला तर वाटते वातावरणासाठीच मला असं व्हायला लागले. हे वातावरण चेंज झालंय ना, म्हणजे कधी पाऊस येते कधी ऊन पडते. हे वातावरणामध्ये म्हणजे कोण कोण आजारी पडते. स्वतःची काळजी घ्या. खरं करतं मी तुम्हाला सांगायची गोष्ट काय आहे, हे असले वातावरणामुळं खूप लोक आजारी पडालेत. अचानकच म्हणजे असं ऊन येतं असं म्हणजे अचानक ऊन आलं की आपल्याला एकदम असं एकदम अंग एकदम वज्ज वज्ज वाटतं. आभाळ आलं की वज्ज वज्ज वाटतं गाईज. म्हणून काळजी घ्या या पावसाळ्यात, कारण की पावसाळा कसं उन्हाळा बी आहे पावसाळा बी आहे. ऊन बी पडतं, खूप खूप ऊन पडतं. एकदमच थोडं थोडं पाऊस येतं, म्हणून आजारी बी पडाले गाईज. एकदमच आपल्याला ताप येतं गाईज. ताप आला तर घाबरू नका, लगेच डॉक्टरपाशी जावा, स्वतःची काळजी घ्या. मी बी काल मला ताप आलतं, मी गोळी घेतलेली आहे, जरा मला बरं वाटायला आहे. म्हणून या वातावरणामध्ये, कारण की मला वाटतं की ह्या वातावरणामध्ये म्हणजे अचानक कोणाला ताप येतेच. म्हणून स्वतःची काळजी घ्या गाईज. आणि बघू शकता आज मी आलेवर, कारण की काल मी ब्लॉग बनवू शकले नाही. काल जरा मला काम होतं बाहेर, मी काल कामासाठी गेलते गाईज. काल मी ब्लॉगच बनवले नाही. खरं म्हणजे खरंच मी काल एकच ब्लॉग बनवले, ते पण थोडंसं बनवले. काल मला वेळ भेटला नाही गाईज, का त्यामुळे मी ब्लॉग केले नाही गाईज. बघू शकता आलेले होतं मी वर आलेले, टेरेसवर आलेली आहे. मला आता घरी कामं आहेत. मी काल काल मी असं म्हणजे ताप आलतं ना, म्हणून मी काल कपडेच धुले नाही. घरचे कपडे असेच पडलेले आहेत. आज 2 दिवसाचे कपडे धुवायचे गाईज. कपडे बघितलं की मला वैताग आलाय. घरचं काम आपल्यालाच करावं लागते, कोण करत नाही गाईज. म्हणून आता कपडे धुवायचे आहे. मी बघू शकताय पोरला हुडकते गाईज, पोरगं दिसत नाही मला. कुठे गेलंय काय माहित पोरगं. पाऊस आलतं म्हणून काल काल जरा झिमझिम थोडंसं पाऊस होतं म्हणून काल कुठे गेलेच नाही. जरा आता पाऊस जरा उघडले म्हणून पाऊस त्यानं हे केलेलं आहे, गेलंय बाहेर. सकाळी सकाळी बाहेर जायचं, खेळायचं, तर हेच काम आहे, दुसरं काय काम नाही. बघू शकताय पोराच्या भागात लागून वैताग आलेला आहे. आता पोराला घालायचं शाळेत. ॲडमिशन परवा करायला गेले, ते पण ॲडमिशन घेतलं नाही. आता महिना झाले, पुढच्या महिन्यात घालते पोराला शाळेत. आज 2 तारीख आहे काय. आज माझ्या गाडीचा हप्ता आहे, भरले मी. मला काही टेन्शन नाही, मोबाईलमध्ये पैसे भरून ठेवलेले आहे. आज संध्याकाळी माझ्या मोबाईलचा हप्ता, पहिला हप्ता आहे गाडीचा. गाडी घेतल्यापासून हे म्हणजे पहिला हप्ता आहे. काय माहिती कुठं तर काय तर कार्यक्रम चालू आहे वाटतं, आवाज येत आहे. आज गाडीचा माझा हप्ता आहे. आज गाडीचा हप्ता म्हणजे कसं आज मला वाटतं आज संध्याकाळी 12 वाजता कटून, तरी मी पैसे भरून ठेवलेले आहे काय, मग टेन्शन नाही. एकदा गाडीचा हप्ता जर गेला तर नो टेन्शन, नो झंझट. बघू शकताय मी गाडी चालवायला बी 2-3 दिवस झाले मी गेले नाही. मला जावं म्हणते, किचकिच आहे बाहेर, खूप ओलं आहे. आणि मला असं भीती वाटते की पाणी पडल्यावर घसरेल असं टायर असं वाटते, मग मी जाईन झाली गाईज. बघू शकताय. आणि खरं म्हणजे तर मला गाडी चालवायला पूर्ण यायला लागली. मी गाडी चालवायला लागली, आता काही टेन्शन नाही. तरी बी काम असलं तर जायचं, परत कशाला जायचं म्हणून बसलेली आहे. आता काम असलं की गाडीवर जाते, आता असं नाही की नाही. काम असले मी गाडीवर जाते गाईज. आणि आज जरा डोकं दुखते. काल जरा असं म्हणजे हे जरा खूपच घाण वाटलं तर मला डोकं, म्हणून दुखले आज जरा डोकं. होऊ शकते माझे केस जे आहेत ना घुंगरू आहेत, माझे केस साफ नाहीत. मी आणलेले आहे मशीन. कधी कुठं जाताना, कधी बाहेर जाताना, कधी सण काय तर असलं तर मी कधी मशीन असं म्हणजे मशीन लावते मी.
होऊ शकता एकदम असं म्हणजे मोकळे मोकळे आहेत केस आणि चेहरा बी खूप डल झालेला आहे एकदम असं एकदम असं हां म्हणजे डल झालं चेहरा. मी चेहऱ्याकडे लक्ष देत नाही बघा, मला नाही, मला इंटरेस्ट नाही चेहऱ्याकडे लक्ष देणं, केसांकडे लक्ष देणं, मग चांगलं राहणं. जसं आहे तसं देवाने आपल्याला जसं पाठवलं आपलं तसं राहायचं. जास्त मेकअप करून जास्त चेहऱ्याकडे लक्ष देऊन काय फायदा आहे सांगा बरं. म्हणून मी जास्त चेहऱ्याकडे लक्ष देत नाही. आता मी जसं मला देवाने पाठवलं तसंच राहते. आपण असं म्हणजे असं नाही की आपण चांगलं राहावं, चेहऱ्याला हे वापरावं, केसांना ते वापरावं. माझे पहिल्यापासून अगोदरपासून गायच एवढेच केस आहेत, मी एवढेच ठेवले. मी कधी मोठे वाढवायचा प्रयत्न केला नाही कधी. काय कशामुळे वाढवायचं, काय गरज आहे? आता आपल्या देवाने दिलं ना आपलं जेवढं, आपल्याला चेहरा दिलं देवाने, सुंदर असू काय असू चेहरा दिला, त्याच चेहऱ्याबरोबर चांगलं राहायचं ना. कधी हां, मी नाही म्हणत की असं मी मेकअप करत नाही. मी कधी कुठलं सणवार असलं, कधी कुठं जायचं असलं तर मेकअप करते मी, असं नाही. मेकअप तर मुलांचं म्हणजे लेडीजचं म्हणजे म्हणजे कसं मेकअप म्हणजे सुंदरता म्हणजे मुलांचं असं एकदम चांगलं सुंदर तर सुंदर राहणं हे मुलांचं कॉमनच गोष्टी आहे. कारण की कुठलं कार्यक्रम असो, कुठलं काय असो, कुठलं सण असो तर मेकअप तर करतेच, असं नाही की नाही. कशीही राहू दे मुलगी, कशीही राहू दे बाई, मेकअप करतेच. मी थोडं दिवस रोज रोज नाही करत मेकअप, मी करते. पण असं म्हणजे कार्यक्रम, कुठं लग्न, कुठं काही सण असले मी खूप मेकअप करते, असं म्हणून नाही. पण रोजचं मी माझ्या चेहऱ्यावर लक्ष देत नाही बघा. कारण की रोजचं मला असं नाही वाटत की मी रोजचं मी छान राहावं, रोजचं मी माझा चेहरा एकदम प्लेन ठेवा, हे वापरावं ते वापरावं. हे ते वापरलं की चेहरा एकदम बेकार होतो एकदम. जोपर्यंत क्रीमचा असर आहे, जोपर्यंत आपण त्या औषधाचा असर आहे तोपर्यंत चेहरा चांगला होतो. परत तेच ते काय फायदा आहे सांगा. म्हणून रोजचं मी करत नाही गाईज. मी ह्याला कधी तर कुठं बाहेर गेलं काय गेलं तरच मी चेहऱ्याला हे करते. बघू शकते आता मला जायचं होतं जरा बाहेर, जाते बघू थोडं काय नाही. पण आता मला मेन गोष्ट, मुद्द्याची गोष्ट म्हणजे मला आहे ना कपडे धुवायचे आहेत, कपडे धुवायचे आहे. म्हणून मला तिलाही टेन्शन लागलेलं आहे. 2 दिवसाचे कपडे आहेत, कालचे आजचे कपडे आहेत. काल मी थोडंसं मी आजारी होते, थोडं ताप वगैरे आलं, म्हणून मी काल कपडे धुवू शकले नाही गाईज. बघू शकताय आता जाते थोडं विषय कपडे धुते, जरा जेवण करते, स्वयंपाक करून जरा जेवण करून जरा जेवते, जरा बसते, जाते परत बाहेर बाहेर दुसरे कामं नंतर करेन बा. आता नाही करत मी आता, कारण की मला आता कपडे धुवायचं पडलेलं आहे. म्हणून पहिला कपडे धुते गाईज. बघू शकताय. आणि आतासाठी एवढंच गाईज. परत पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगला. बाय.